संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आज ट्रॅक्टर मोर्चा आहे आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। सरकारला विधानसभा निवडणुकी अगोदर शेतकरी कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असा ठाकरेंच्या सेनेकडून आरोप सुद्धा होतोय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय ट्रॅक्टर मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, कारण की बरोबर आहे आश्वासनं जी दिली गेलेली होती ते एकही आश्वासन पूर्ण होताना दिसत नाहीये। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेचे काय आरोप आहेत? श्रद्धा, गेल्या 5 जून पासून हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला क्या हुआ तेरा वादा अशा पद्धतीचं नाव देण्यात आलं आहे। आपण सध्या छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक येथे आहोत आणि याच ठिकाणाहून थोड्या वेळात ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे। यामध्ये प्रमुख जे विषय आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये जी आश्वासनं सत्ताधारी पक्षाच्या वतीने देण्यात आली होती त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आहे, त्या अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात येत आहे। आणि याच आंदोलनाचा भाग म्हणून आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, नेते असतील यांना निवेदन देखील देण्यात आलेले आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या मागण्या होत्या त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, त्याचबरोबर लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 25,000 गावात पाणंद रस्ते बांधणार इत्यादी जे सर्व प्रश्न होते ते अजूनही प्रलंबितच असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। त्याच विषयाला घेऊन आता हे आंदोलन सुरू होत आहे। थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक येथून हा जो मोर्चा आहे तो निघणारा आहे, तो गुलमंडी आणि त्याच पुढे नंतर तो विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे आणि मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे। तिथे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहे। नेमकं या सभेमध्ये ते काय बोलणार आहे, कुणावर निशाणा साधणार आहे हे देखील त्याकडे सुद्धा लक्ष असेल। अपडेट घेत राहू सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।